ब्रेक नंतर वेलकम बॅक टू द शो ड्रीम होम. तुमचं घर एकदम मस्त चकाचक. साम टीव्ही घेऊन आलेला आहे एक सुंदर कार्यक्रम. 16 ऑक्टोबर पासून हा कार्यक्रम तुम्ही साम टीव्ही वरती नक्की पाहू शकता आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमच्या स्वप्नपूर्तीला एक नवीन दिशा मिळेल. या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला फक्त एक SMS पाठवायचा आहे. त्या SMS मध्ये ENQ, तुमचं नाव, पत्ता, फोन नंबर, घर कुठे हवंय ते ठिकाण आणि आपलं बजेट ही माहिती आम्हाला SMS द्वारे कळवा 9881798817 या नंबरवरती. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी काय कराल? आपण आपली माहिती तसंच घरासंबंधी अपेक्षा, बजेट आम्हाला कळवा dreamhome@samtv.com या ईमेल ID वर. घर खरेदी करायचं तर खूप प्रश्न असतात, पण तुमच्या या प्रश्नांची उत्तर आमचे एक्सपर्ट्स देणार आहेत. तेव्हा स्क्रीनवर असलेल्या नंबरवरती नक्की फोन करा, कारण पहिल्या 21 कॉलर्सना मोफत सल्ला मिळेल. आज आपल्या सोबत 2 एक्सपर्ट्स आहेत. आपले पहिले एक्सपर्ट आहेत CA रमेश प्रभू, जे महाराष्ट्र सोसायटीज वेलफेअर असोसिएशनचे चेअरमन आहेत, आणि त्याचबरोबर आपल्या सोबत आहेत श्रीकांत कुलकर्णी, जे फायनान्स कन्सल्टंट आहेत. तर 2 वेगवेगळ्या बाबीतली एक्सपर्ट ॲडवाईज आज आपल्याला इकडे मिळणार आहे. आणि सर्वप्रथम मी तुम्हाला असा प्रश्न विचारते की बेसिकली घर घ्यायचं झालं तर त्याबद्दलच्या ज्या लीगल फॉर्मॅलिटीज असतात त्या सामान्यांना माहिती नसतात. त्या अनुषंगाने काय ॲडवाईस द्या? जेव्हा आपण घर घेतो सुरुवातीला आपला त्या बिल्डरकडे तर त्याच्याकडे मालकी हक्क आहे का, किंवा त्यांनी डेव्हलपमेंट राईट घेतलेला आहे. एखादा मालकी हक्क असेल तर त्याच्या जमिनीचं संबंधित कागदपत्र, ज्याला आपण म्हणतो 7/12, किंवा मुंबईमध्ये किंवा सिटीमध्ये आपण प्रॉपर्टी कार्ड म्हणतो, त्या प्रॉपर्टी कार्ड त्या बिल्डरचं नाव आहे का, किंवा पार्टनरशिप असेल तर पार्टनरशिप डीड रजिस्टर्ड आहे का. त्याच्यानंतर आपल्याला येतो की 6/12 म्हणजे त्या जे पेरफार उतारा म्हणतो आपण, त्याच्याकडे जमिनीचं हस्तांतर कसं झालं गेलं ते बघितलं गेलं जातात. त्याच्यानंतर एक टायटल रिपोर्ट घेतला जातात. एखादा सॉलिसिटर त्याच्या 30 वर्ष सर्च करून किंवा न्यूजपेपरमध्ये जाहिरात देऊन ह्या टायटलमध्ये काय कमी जास्त आहे का, त्याच्यामध्ये काय काय बोजा आहे, तर ते क्लिअर टायटल आहे का, तो त्याच्यावर बांधकाम करू शकतो का, ह्या पण एक टायटल रिपोर्ट देतो. ह्या सर्व बाबती एक टायटलच्या बाबतीत बघणं गरजेचं आहे. दुसरा आपला येतो की त्याचं अप्रूव्ड प्लॅन आहे का. बिल्डिंग बांधायचं म्हटलं की लोकल ऑथॉरिटीकडून ते NA करून घेणं, वेगवेगळ्या प्राधिकरणाकडून त्याचं NOC घेणं, आणि शेवटी लोकल ऑथॉरिटीकडून ज्या प्लॅनिंग ऑथॉरिटी आहे त्यांच्याकडून इंटिमेशन ऑफ डिसअप्रुव्हल, म्हणजे एखादा सुरुवात करायला हरकत नाही ह्या पद्धतीनं नाहरकत दाखल घेणं, आणि त्याच्यानंतर त्याचे कमेन्समेंट घेणं, त्याच्यानंतरच ते बांधकाम करू शकतात. काही ठिकाणी आपण बिल्डरला बघितलं की ते प्लॅन तयार करतात, आर्किटेक्टकडे मंजुरी म्हणजे आर्किटेक्ट तयार करतो, त्याच्यानंतर बिल्डिंगचं काम सुरुवात करतात, सायमल्टेनियसली ते अप्रुव्हलसाठी टाकतात, आणि नंतर आपल्याला असं माहिती पडतो की त्यांनी अप्रुव्हलसाठी टाकलेलं आहे पण अप्रुव्हल झालेला नाहीये, नंतर काम थांबतात. म्हणून आपण जेव्हा बुकिंग करतो कमीत कमी एवढं काळजी घेणं गरजेचं आहे की प्लॅन जे आपण बुकिंग करतो त्या प्लॅन अप्रूव्ड आहे का, आणि त्याचं कमेन्समेंट सर्टिफिकेट आहे का, टायटल आहे का, एवढं काळजी घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचा भाग म्हणजे होम लोन हा त्याच्यातला असतो. तर होम लोनच्या अनुषंगाने आणि इतरही काही फॉर्मॅलिटीज, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? याच्यात सदनिका जेव्हा तुम्ही बुकिंग करता तेव्हा तुम्ही हे कायदेशीर, जे सरांनी सांगितलं त्याप्रमाणे सर्व कायदेशीर पूर्तता तुम्ही बघितलीच पाहिजे. त्याचबरोबर त्याचं ॲग्रीमेंट व्हॅल्यू काय आहे, त्याचबरोबर त्याची त्या सदनिकेची बाहेर मार्केट व्हॅल्यू काय असणार आहे ते एक महत्त्वाचं आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट की त्या ग्राहकाची कर्ज परत फेडण्याची आर्थिक पात्रता, ज्याला होम एलिजिबिलिटी म्हणतात, होम लोन एलिजिबिलिटी, ती अधिक महत्त्वाची असते. सर्वात महत्त्वाचं हे असतं की त्याचं भले एलिजिबिलिटी असेल, सँक्शनही मिळतं कस्टमरला किंवा ग्राहकाला, ते सँक्शनही मिळतं, पण केवळ कायदेशीर पूर्तता नाही आहे. म्हणून बँक्स किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स ह्या कधीकधी लोन डिसबर्समेंट पण करत नाही. त्यामुळे कायदेशीर या बाबी ज्या आहेत या अतिशय काटेकोरपणे बघितल्या पाहिजेत. त्याचबरोबर बरोबर तुम्ही जे ॲग्रीमेंट करता ते पण तुम्ही अतिशय काळजीपूर्वक वाचलं पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही त्याचं योग्य ते स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन हे केलं गेलं पाहिजे. ज्या योगे एकदा तुम्ही स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन केलं की तो डेव्हलपर किंवा बिल्डर दुसऱ्या कोणाला ते घर विकू शकत नाही. त्यामुळे ती एक कायदेशीर ही जी महत्त्वाची पूर्तता आहे ती प्रत्येक
कस्टमरने पूर्ण केली पाहिजे. बरोबर आहे. ज्या योगे तरच नंतर बँक किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन त्याला लोन देऊ शकते. बरोबर आहे. आणि आता अग्रीमेंटचा विषय निघाला तर बिल्डर बरोबर अग्रीमेंट करताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आणि नंतर त्याचा फॉलोअप सुद्धा मला वाटतं करणं गरजेचं असेल. आता सध्या महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ॲक्ट 1963 एक कायदा आहे, त्याच्या अंतर्गत एक रूल्स पण बनवले गेलेला आहे. तर त्या रूलमध्ये फॉर्म 5 म्हणून एक नमुना पण दिलेला आहे. तर पूर्णपणे जे ॲग्रीमेंट आहे त्या नमुनाप्रमाणेच बनला पाहिजे. त्याच्यामध्ये खास करून असं असतो की महत्वाचं जे बाबी बघणं गरजेचं आहे की कुठला खोली आहे, म्हणजे खोली नंबर असणं गरजेचं आहे. काही ठिकाणी आम्ही असं बघितलं की ॲग्रीमेंटमध्ये ते फक्त 304 नंबर लिहितात आणि त्याच्यामध्ये 3-4 विंग असतात. नंतर आपल्याला असं दिसून येतो की 304 नंबरचा 3-4 ब्लॉक तिथे रजिस्टर्ड झालेला आहे. तर आपलं एवढं बारीकाने लिहिलं पाहिजे. ए विंगमध्ये 304, बी विंगमध्ये 304, सी विंगमध्ये 304, ह्या पद्धतीने बारीकाने ते असायला पाहिजे. दुसरं, जेव्हा ते विक्री करतात तर नेहमी आपल्याला एक ब्रोचर देतात. ब्रोचरमध्ये ते सांगतात की आपला सेलेबल एरिया, ज्याला ते सुपर बिल्टअप एरिया म्हणतात, 800-900 काही ना काही ते सांगतात. शेवटी त्यांना हे बघायला पाहिजे की याच्यामध्ये कार्पेट एरिया किती आहे. तर ॲग्रीमेंटमध्ये कार्पेट एरिया लिहितात. तर जेव्हा आपण बुकिंग करतो ना आपल्याला असं वाटतं की 800 स्क्वेअर फूटचं आम्ही घर घेतलेलं आहे, जेव्हा लिहितात ते फक्त 500, ते म्हणतात 300 जे आहे ते सुपर बिल्ड प्रमाणे आहे, तर आम्ही वाढवलेलं आहे. तर मला वाटतं की ते एरियासुद्धा खात्री करून घेणं गरजेचं आहे. तिसरं येतो की पोझिशन कधी देणार आहे. शेवटी ताबा घेणं गरजेचं आहे. तर एखादा बिल्डर असं म्हणतो की आम्ही 3 महिन्यांनी देऊ, 6 महिन्यांनी देऊ, 1 वर्षांनी देऊ, 2 वर्षांनी देऊ असं म्हणतात. पण त्याच्यामध्ये काय लिहितात ते पण महत्वाचं आहे. हे ह्याच्यासाठी महत्वाचं आहे. एखादा ताबा नाही लिहिलं तर ते पूर्ण ॲग्रीमेंट चुकीचं होऊ शकतो की आणि कधी देणार नाही ते कळत नाहीये. आणि एकदा ताबा समजा नमूद केलं त्याच्यानंतर तो हे करत असेल, टाळाटाळ करत असेल, आपलं ग्राहक मंचामध्ये जाऊन आपलं कॉम्पन्सेशन घेता येईल. ज्या पद्धतीने वाढीव झालेला आहे, बाहेर आम्ही राहतो त्याच्यावर भाडा घेऊ शकतो, या पद्धतीने ते पोझिशन पण करून घेणं गरजेचं आहे. आणि शेवटचं मला सांगेल की आपला कन्व्हिन्स किंवा सोसायटी कधी करणार आहे. तर सोसायटी करणार आहे का, कंडोमिनियम करणार आहे का, कंपनी करणार आहे. एकदा हे झाल्यावर म्हणजे सर्व विक्री झाल्यावर त्याला मेंटेनन्ससाठी, कॉम्प्लेक्स मेंटेनन्ससाठी कुठे ना कुठे एक संस्था करणं गरजेचं आहे. कुठल्या प्रकारचा तो संस्था करतो, कधी करणार आहे आणि संस्थेचा आणि नंतर ते मेंटेनन्स कसं होणार आहे, हे सर्व बाबतीत त्याच्यामध्ये ॲग्रीमेंटमध्ये खुलासा असणं गरजेचं आहे. आणि हे सर्व बघणं गरजेचं आहे. बरोबर, नक्की काटेकोरपणे या सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. सर, तुम्ही त्याचबरोबर बिल्डर ज्या काही फॅसिलिटीज देणार आहे की ज्या आज फार महत्वाच्या असतात, की तो ग्रॅनाइट फ्लोअर म्हणतो, ग्रॅनामाइट फ्लोरिंग टाकतो, तो चायनीज हल्ली फ्लोअरिंग येतात, ते स्वस्तात असतात, ते तो युटिलाइज करतो. जे बाथरूम फिटिंग्स असतात किंवा प्लंबिंग फिटिंग्स असतात, तो एका कंपनीचे सांगतो, लावतो तो दुसऱ्याच कंपनीचे. बरोबर. बाकीचे जो किचन कट्टा असतो, हे असतो, त्याला तो सांगतो की आम्ही हे करून देऊ. वेगवेगळ्या फॅसिलिटीज असतात, त्या योग्य त्या मिळत आहेत की नाही त्या बघणं महत्वाचं असतं. फक्त एक ग्लॉसी समोरचं डोर तो देतो, आतले जे बेडरूमचे दरवाजे असतात, हे असतात, ते अत्यंत कमी प्रतीचे तो जनरली वापरले जातात, ते तुम्ही बघणं गरजेचं असतं. या छोट्या छोट्या गोष्टी, पण ज्या योगे तुम्ही त्या घरात राहणार असतात, ज्या योगे तुम्हाला ते 24 तास ते समोर दिसणार असतात, त्यात तुम्ही खात्रीपूर्वक, काळजीपूर्वक, व्यवस्थित त्या आहेत की नाही हे बघणं गरजेचं आहे. त्यामुळेच कन्स्ट्रक्शन जरी केलं तुम्ही किंवा अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये जर तुम्ही बुकिंग करणार असाल, तरी तुम्ही त्या साईटवर जाऊन 1-2 महिन्यानंतर तिथे नक्की काय होत आहे हे तुम्ही बघणं गरजेचं आहे. बरोबर आहे. म्हणजे एकंदरीत सोयी सुविधांच्या बाबतीमध्ये सुद्धा एक योग्य पद्धतीने आपल्याला नक्की काय काय मिळतंय, काय मिळेल याबद्दल सुद्धा काटेकोरपणे माहिती असणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त आणखीन काही असे मुद्दे आहेत का ज्यांच्याकडे ग्राहकांनी लक्ष ठेवलं पाहिजे? एवढं सांगता येईल की ज्या बिल्डर बांधकाम देतो, काही डॉक्युमेंट वगैरे देतात, त्याचं तपासणं पण गरजेचं आहे. शेवटी आपल्याला ते जेरॉक्स देतात, जेरॉक्स दिल्यावर त्या पर्टिक्युलर लोकॅलिटीमध्ये जाऊन, म्हणजे महानगरपालिकामध्ये किंवा संबंधित कार्यालयात जाऊन
त्याचं खरं पत पण घेणं गरजेचं आहे. काही वेळेस बिल्डर असं म्हणतात की तुम्ही टोकन आज द्या. हा. टोकन म्हणजे काही कमी नसतो, 10 लाख 15 लाख 20 लाख मुंबई शहरामध्ये असतो. बाहेरचं जागेत कमीत कमी 5 लाख असतो. तुम्ही टोकन द्या, त्याच्यानंतर आम्ही अग्रीमेंट देऊ. त्याच्यानंतर आम्हाला दिसून येतो की ह्याच्यामध्ये अमुक कंपनीचं त्यांनी प्रोजेक्ट लोन घेतलेलं आहे. तर प्रोजेक्ट लोन घेतल्यावर आपल्याला दुसरं लोन घेणं एवढं कठीण असतो की आपल्याला माहिती आहे की LIC हाऊसिंग फायनान्सनी आम्हाला लोन मंजुरी झालेला आहे. नंतर तिथे गेलं की ते पूर्ण प्रोजेक्ट बँक ऑफ बरोडाला घाण ठेवलेला आहे. त्यांनी प्रोजेक्ट लोन घेतलेला आहे. आता तो प्रोजेक्ट लोन तिथे थकबाकी आहे म्हणून ते NOC मिळत नाही. ह्या पद्धतीने पूर्णपणे त्या प्रोजेक्टमध्ये किती किती कायदेशीर एक अडचण आहे ते सर्व समजून घेणं, त्याच्यानंतर टोकन देणं हे महत्वाचं आहे. आणि लोनच्या संदर्भात काही आणखीन अशा टिप्स देऊ शका का तुम्ही की कागदपत्र कुठली असली पाहिजेत अगदी सामान्य लोकांसाठी, कारण हे खूप कन्फ्युजिंग एक मुद्दा असतो. नाही म्हणजे लोन मिळवण्याकरता ग्राहकाला त्याची जी इन्कम डॉक्युमेंट्स आहेत ते त्याला द्यावेच लागतात. आता सॅलरीड मनुष्य जो असतो त्याचे किमान 3 महिन्याचे सॅलरी स्लिप्स त्याला देणं अपेक्षित आहे. मागच्या 2 वर्षाचा फॉर्म 16 देणं अपेक्षित आहे. जिथे त्याचं सॅलरी जमा होतो ते पासबुक किंवा ते बँक स्टेटमेंट ते त्याने देणं गरजेचं आहे. आणि त्याचं जे काही इन्कम आहे, मंथली इन्कम आहे, त्या प्रोपोर्शनेटली त्याचे लोन सँक्शन होतं वेगवेगळ्या बँकांकडून किंवा NBFCs कडनं. तेही वेगवेगळ्या पिरियड्स करता असतात. म्हणजे तो पिरियड पण ठरवला जातो की तुमचं वय काय आहे. बरोबर. जनरली बँक लोन आणि होम लोन हे वय वर्ष 23 ते वय वर्ष 65 डिपेंडिंग ऑन युअर कपॅसिटी ॲज वेल एज तुमची हे काय म्हणजे तुम्ही सॅलरीड आहात का सेल्फ एम्प्लॉईड आहात याच्यावर अवलंबून असतं. आता सॅलरीड मनुष्य जनरली वय वर्ष 58 किंवा वय वर्ष 60 याला निवृत्त होत असतो. वेरॅज सेल्फ एम्प्लॉईड हा वय वर्ष 65 किंवा 70 पर्यंतही काम करू शकतो. त्यामुळे तुमचं वय काय आहे आणि तुम्हाला रिपेमेंट पिरियड कसा मिळणार आहे त्याच्यावर तुमचं इन्कम किती तुम्ही EMI बसतो. त्याचबरोबर EMI जास्त बसण्याकरता तुम्ही पिरियड जास्त घेणं गरजेचं आहे. नक्कीच. मला वाटतं तुम्ही ज्या पद्धतीने सल्ला दिलात ते पाहता सर्वसामान्यांच्या ज्या काही शंका असतील त्यांचं नक्कीच निरसन झालेलं आहे. त्यामुळे आज तुम्ही स्टुडिओत आलात आणि इतक्या उत्तम पद्धतीने सल्ला दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. अहो पण ड्रीम होम खरेदी करायचं तर प्रश्नही बरेच असतात. काळजी करू नका, तुमच्या प्रत्येक समस्येवरती साम TV तोडगा काढू शकतं, कारण आमच्याकडे आहेत आमचे एक्सपर्ट्स. तेव्हा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती नक्की कॉल करा आणि आमच्या एक्सपर्ट्सना तुमचे प्रश्न विचारा. घेऊयात एक छोटासा ब्रेक. वास्तूमध्ये देखील तुम्हाला भरपूर स्कोप असतो की इम्प्रूव्हमेंट्स करता येतात, त्याने तुमचं जीवन जास्त संपन्न आणि सुखी होऊ शकतं.